नमस्कार, आपण पाहत आहात आंबेगाव 24 तास. घोडेगाव या ठिकाणी खटकळ याच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. या ठिकाणी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक या ठिकाणी आलेलं आहे. मी राजाराम काथेर. आम्ही रोज रात्री संध्याकाळी 10:30 पर्यंत वॉकिंग रात्रीचं फिरायला शतपावलीला जात असतो. तर तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतर घरात गेल्यानंतर रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आमच्या समोरच बाळू सोमा वरे जे मुंबईला स्थायिक आहे त्यांचं एक घर फोडलंय. त्याचप्रमाणे आमचे मित्र भाऊसाहेब थोरात सर हे सध्या बँगलोरला आहेत, त्यांचं एक घर फोडलंय. आणि आमच्या आदर्श शिक्षिका आहेत एक चपटे मॅडम म्हणून, त्यांचं सुद्धा एक जिना तोडून, त्या घरातच होत्या पण जिना त्यांचा तोडण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे 3 घरं काल रात्री आमच्या इथं फोडण्यात आलेली आहेत. आता मी ज्यावेळी शूटिंग करत होतो त्यावेळी प्राथमिक असं दिसून येतंय की या ठिकाणी चोरट्यांनी रेकी केल्याचा संशय तुम्हाला वाटत नाही का? हो, या ठिकाणी एवढं गजबजा असताना या ठिकाणी रात्रीची चोरी होते, म्हणजे चोरांनी थोडक्यात पूर्ण रेकी करूनच हा प्रकार केल्याची घटना तुम्हाला वाटते का? हो, 100%. आमच्या इथे फेरीवाले वगैरे यांचं प्रमाण आहे ना मागच्या आठवड्यापासून जरा वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये ते फेरीवाल्यांमध्ये कोणी भांडीवाले आहेत, कोणी ते केसावाले आहेत, कोणी खारी विक्रेते वगैरे असे बरेचसे जण येतात. आणि आमच्या इकडचे बरेचसे जण दुकानातूनच साहित्य आणतात, फेरीवाल्यांकडून कोणतंही साहित्य घेत नाही. पण त्यांना अटकाव असा काही कोणी केलेला नाही. आमच्या गल्लीमध्ये म्हणजे वरे सरांचं असेल किंवा थोरात सरांचं, दोन्ही घरं बंदच होती. बंद घरांची रेकी करून हे झालं असावं असा एक आम्हाला प्राथमिक अंदाज आहे. आणि रात्री 12 वाजेपर्यंत तरी काही गडबड किंवा काही हालचाल काही नव्हती. 12 पर्यंत मी स्वतः जागा होतो. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास झाला असावा असा एक अंदाज आहे. म्हणजे ज्यावेळी सकाळी वरेंच्या घराजवळ की काहीतरी गडबड झाली असं लक्षात आल्यानंतर आम्ही सगळे जमलो. त्यावेळी गल्लीत पाहिल्यानंतर इकडे थोरात सरांचंही घर किंवा दरवाजा असा अर्धा उघडा असलेला दिसला, फोडलेला. आणि मग पोलीस यंत्रणे समवेत आम्ही जाऊन थोरात सरांच्या घराचाही दरवाजा तोडून आतमध्ये गेलेलं त्या ठिकाणी दिसले. पोलीस यंत्रणे समवेत आम्ही सर्वजण जाऊन पाहिलं तर कपाटाची उचक पाचक केलेली, कपाट त्याचे ड्रॉवर वगैरे दोन्ही कपाटांचे सरांचे तुटलेले तोडून. त्यातलं या परिसरामध्ये पहिल्यांदाच घटना घडते? हो, नक्कीच. खटकाळी परिसरात पहिल्यांदाच ही घटना घडलेली असं काय नाही, तसं संशय असं नाही. पण हे फार मध्यरात्री झाल्यामुळं आणि सर आता म्हणाले तसं फेरीवाले वगैरे किंवा कुणीतरी रेकी करून लक्ष ठेवून बरोबर बंद घर. तर थोरात सरांचं घर मागच्या 2-3 महिन्यापासून बंद आहे असं. पण एक 10-11 वाजेपर्यंत आम्ही सगळे लोक जेवल्यानंतर शतपावली करत असतो. तोपर्यंत तरी कुणाची बाहेर आजूबाजूला कुठं हालचाल आम्हाला काही जाणवली नाही. आणि रात्री कुठं काही कुत्रं भुंकल्याचं किंवा कुणी आल्याची हालचाल 12 वाजेपर्यंत तरी नव्हती असं. तुम्ही थोरात सरांना काही हे केलेलं का, संदेश दिले? हा, सरांना फोन करून कळवलंय. त्याचबरोबर व्हिडिओ कॉल पोलीस यंत्रणा सोबत असताना आम्ही केला, सरांना ते दाखवलेले. त्यांच्या काही मौल्यवान वस्तू गेल्याची काही त्यांच्याकडनं माहिती मिळते? हा एक प्राथमिक अंदाज. आता त्यांची टीम पोलीस यंत्रणेची येणार असल्यामुळे तिथं हात लावून आपल्याला काही तपासता आलं नाही, त्यांनी काही पाहिलं नाही. पण साधारण त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की एखाद दुसरी अंगठी किंवा एखादं कॉईन वगैरे सोन्याचं असू शकतं आणि काही किरकोळ रोख रक्कम प्राथमिक तरी पाहिल्यानंतर. रात्रीच्या सुमारास 2 ठिकाणी घरफोड्याची घटना घडलेली आहे. बाळू सोमा वरे हे घरी नसताना चोरट्यांनी बरोबर पारख ठेवून त्यांचं घर फोडल्याची घटना घडलेली आहे. तर आपल्या सोबत त्यांचा मुलगा आहे, आपण जाणून घेऊया की त्यांच्या काही मौल्यवान वस्तू किंवा घरातली काही रोख रक्कम ही चोरीला गेल्याचा त्यांचा दावा. नमस्कार. नमस्कार. काय काय तुमच्या घरातलं चोरी गेले, आता तुम्ही पाहिले, तुम्हाला कसं कळालं की चोरी झालेली? कुणी सांगितलं का स्थानिकांनी? हा, यांनी स्थानिकांनी सांगितलं. बाजूला काय करत होते त्यांनी सांगितलं. हा, तर मग आता तुम्ही घरात जाऊन पाहिले तर तुमच्या काय काय वस्तू गेल्यात? फक्त कॅश गेले. किती हजार होते? 15 किंवा 20,000 रुपये कॅश असेल. 15 ते 20,000. हो. अजून दागिने वगैरे दागिने काय नव्हते. काय नव्हते? नाही. आणखीन काही तुमचं दप्तर वगैरे काय असं त्यांनी चोरट्यांनी काही अस्तव्यस्त केलंय का? नाही, हा अस्तव्यस्त केले. तर दाखवा आम्हाला. या, हे बघा. आपण पाहूया. हे असं पद्धतीने त्यांनी लॉक तोडलेला आहे. ही जी कडी आहे हीच त्यांनी कापून टाकलेली असं दिसून येते आपल्याला. पहा, हे कापून त्यांनी प्रवेश केलेला आहे. या दरवाजाची पण कडी त्यांनी कापलेली आहे. पहा, आत पण एक लॉक होतं
असं दिसून येत आहे आणि ते लॉक पण त्यांनी कापून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपण पाहू शकता की या घरामध्ये कशा पद्धतीने चोरी झालेली आहे. पारख ठेवून हा चोरीचा डाव हे रचलेला कपडा आहे. तिथं चोरी आहे. इथे तुमची कॅश होती का? हो इथे कॅश होती. हा हा हा. आणखीन कुठे कुठे हे केलं त्यांनी? एवढं केलेलं इथं आणि थोडस इथं. या ठिकाणी पण त्यांचं लाकडी जे कपाट आहे ते देखील फोडलेलं आहे आणि त्यातून देखील वस्तू देखील त्यांनी चोरून नेल्याची घटना घडलेली आहे. बरंच काढलं त्याला तर माहित वरती सर्व करावं राहिलं नाही ना ते गेलंय ना दीदी येणार म्हणून मग ते म्हटले मग हो त्यांचं सगळं साहित्य होतं ना असं आपल्याला झालं ना तिकडं हा ना. तो याची किती बघ ही हॉटेल बाहेर आहेत ना बाकीचं काही नसणार पण ती